बोलवले तुम्ही. मी धनंजय सरांना विनंती करते की त्यांनी त्यांची केस प्रेझेंट. त्याला शाळेतून सांगितलं की तू काउन्सिलिंग केल्याशिवाय शाळेत यायचं नाही. त्याच्या आईनी रडत रडत ओळखी परिचयातून फोन केला की सर वेळ द्या. आणि मग ती केस सुरू झाली. 6 सेशन्स केस ही चालली, पूर्ण 6 सेशन्स चालली. केसच्या पहिल्या सेशनमध्ये जिथून होतं की बाबा त्याला शाळेत जायची भीती वाटते, असं ती केस सुरुवातीला जी ओपन झाली, नंतर ती चेंज होत गेली इंटरेस्टिंगली. आणि मग ती केस डॉक्टर प्रदीप जोशी सर इथे ॲनिसचे, ती केस अशी झाली की याला पझेस झाला आहे. म्हणजे त्याच्या आईने सांगितलं की याला पझेस केला आहे मुलाला. आता मी म्हटलं मग आम्ही तांत्रिक वगैरे नाही की ते अंगारे दुपारे आपल्याकडे तर काही नाही आहे. त्याच्या जीवनात घटना अशी घडली होती की त्यांच्या स्कूल फ्रेंड्सनी मिळून ते प्लॅनचेट करायचे. आणि प्लॅनचेट करताना जे मित्र होते त्यातला एक मित्र काही कारणाने गेला. आणि त्याच्यानंतर त्या प्लॅनचेट त्यांना असं वाटायचं की तो आता त्यांना कॉल करतोय. आणि त्याला ती इतकी भीती बसली. मग त्यांच्या फॅमिली कल्चरची माहिती घेतली की काय चाललंय घरामध्ये. आपण थेअरीनुसार पहिले 2-3 सेशन तर माहिती राहतो. मग असं लक्षात आलं की त्याची आई जी आहे तिला पण हॉरर सिरीज बघायची आवड होती. त्यामुळे मग असं दरवाजा हल्ला तिथे सगळ्यांनाच वाटायचं कुठे आहे अशा प्रकारचं घरात माहोल होतं. वडील जे आहे ते फायनान्शियल स्ट्रेसमध्ये होते बिझनेसच्या सगळ्या. आणि त्याच्यामुळे ते ही वॉज लाईक ATM पेरेंट. क्या होना है कितने होना है ये लो जाओ, असं त्यांचं पेरेंटिंग होतं. आणि आई स्वतः ह्याच्यात होती. आणि मग याच्या जीवनात हे घडलेलं असल्यामुळे त्यांनी परत ते किंवा प्लॅनचेट करून त्यांना वाटलं की हा तो अमुक मित्र आता आपल्याला कॉलच करत आहे. आणि ह्याचा त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्याची म्हणजे बॉडी पण वीक व्हायला लागली थोडीशी, म्हणजे जरा कमजोर व्हायला लागला. आणि शाळेत जायची भीती वाटायला लागली. कारण ते जे प्लॅनचेट ग्रुप होता तो सगळा भेटायचा तिथे. आणि मग म्हणायचं खूप जुवा केला नाही असं ते सुरू झालं. आणि म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे ती केस सॉल्व्ह झाली म्हणजे सगळी की ती आपल्या त्याच्यात म्हणजे पॅरानॉर्मलचा विषय वाटत असतानाही ती नॉर्मल म्हणजे ही काउन्सिलिंगची शक्ती. त्याच्यामध्ये त्याच्यात त्यांना त्यांची जी एक्झिस्टन्स लेवल आहे म्हणजे काय काय त्याच्यात झालं काउन्सिलिंगमध्ये. तर पेरेंटिंगवर एक काउन्सिलिंग झालं की पॉझिटिव्ह स्ट्रोक निगेटिव्ह स्ट्रोक काय आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही बोलताना मुलाला जे बोलताय कुठला स्ट्रोक देताय, कंडिशनल अनकंडिशनल स्ट्रोक्स ते एक आपण वापरलं. त्याच्यानंतर बॉडी माइंड स्पिरिट असं एक कॉन्व्हर्सेशन करायला लागलं त्यांच्याशी. म्हणजे आणि तुम्ही फक्त माइंड लेवलला जगताय, माइंड त्याला एक्झरसाइज म्हणून बॉडीची एक्झरसाइज की जिमला जा, म्हणजे बॉडी पण आहे तुला फक्त माइंड नाही आहे असं म्हणून. म्हणजे नंतर त्याला जिम लावणे वगैरे असं त्या सगळ्या प्रोसेसमधून घडलं. सगळ्यात महत्त्वाचा ब्रेकथ्रू त्या केसमध्ये त्या दिवशी मिळाला जेव्हा 5व्या सेशनला जेव्हा मी त्यांना म्हटलं की भूताने तुम्हाला धरलाय की तुम्ही भूताला धरलाय. आणि फायनली त्या दोघांना ते नंतर त्यांनी ते म्हणजे त्या दोघांनी त्या भूताला धरलं होतं. आईला पण ते तसंच वाटायचं. आणि मग त्या दोघांनी ते भूत सोडलं, म्हणजे भूताने त्यांना कधीच धरलं नव्हतं. अशी ती एक इंटरेस्टिंग केस घडली. थेरपीच्या वापरल्या REBT होती, मुलगा असल्यामुळे स्टोरीज होत्या, झेन स्टोरीज वगैरे होत्या. आणि इनर आउटर माइंडचं कॉन्व्हर्सेशन होतं की अशी ती एक केस होती. दुसरी पण एक छोटीशी मी सांगतो म्हणजे केस ती पण अशी आता अंडी तयार होती तशी देता येणार नाही घरी मला, मला त्रास देते करावीच लागेल. ज्यांनी सांगितलं कोणी करणार नाही तुम्ही करा म्हणून 2 चांगले एक 37 वर्षाचा हे असंही समुपदेशकाच्या मानसिक स्वास्थ्यासाठीच आहे, संपोषकांच्या नाहीच आहे. तयारीने आले. 37 वर्षाचा हा मेल आणि याला कोविडचं एक्स्ट्रा फिअर म्हणजे कोविड झाल्यापासून तो पहिल्या सेशनला हेच की मला कोविडची खूप भीती वाटते. आणि जर्मोफोबिया, मला कशाला एक असं मोबाईलला पण हात लावायचं नाही, त्याचं ते बिझनेस जे आहे ते बिल लोकांना हात लावायचं नाही, शेक हँड करायचं नाही कोणाशी, असं ते सुरू झाले केस.
केस सुरू झाल्यानंतर पुन्हा मध्ये गेल्यानंतर पुन्हा केस ती अशी झाली की ती तसं काही नव्हतंच. जसं जसं एक त्याचं पास्ट हिस्ट्री चाइल्डहूडपर्यंत बर्थ हिस्ट्री जसं आपण घेतो की जन्माच्या वेळेला काय नंतर काय असं सगळं करत करत शाळेत काय घडलं होतं, तर असं लक्षात आलं की त्याला सोशल फिअर आहे. म्हणजे जर्मोफोबिया वगैरे काही नाही आहे, कोविड फिअर वगैरे काही नाही आहे. तो ते कोटिंग करत होता आणि त्याला सोशल फिअर होता. आणि या सोशल फिअरचं जे कॉज होतं ते त्याच्या स्कूल लाईफमध्ये होतं. स्कूल लाईफमध्ये जेव्हा त्यांची ट्रिप गेली होती, त्या ट्रिपमध्ये लहान मुलं असतात, त्याला म्हणजे टॉयलेटला झालं त्या ट्रिपमध्ये आणि सगळ्या मुलांनी दूध करून त्याला हसलं आणि मग त्याच्या सबकॉन्शियस माइंडवर ते इतकं बसलं आणि मग त्यांनी काही डिसिजन्स घेतले लाईफमध्ये त्याच्यात जे तो कॅरी करत होता की मैं शर्मिंदा हूँ, मैं गलत हूँ, आई एम शेमफुल. त्याच्यानंतर लोग सब मिले हुए एक दूसरे से, लोगों से दूर रहने में अच्छा, अशी त्यांनी एक 7-8 डिसिजन घेतले जो ते कॅरी करत होता. म्हणजे त्याचं जे आपण CA आणि MA म्हणतो मेंटल एज, ते स्कूल त्याच्यामध्ये त्याच्यावर इम्पॅक्ट करत होतं. आणि मग त्याच्यामध्ये 100% आता तो सॉल्व्ह झाला असं नाही, परंतु मेजर प्रोग्रेस झाली आहे. थेरपीच्या वापरल्या त्याच्यामध्ये REBT ऑब्व्हियसली ही आपली आहेच. त्याच्यानंतर रॅशनल फिअर आणि इररॅशनल फिअर हे डिस्टिंग्विश करण्याचा प्रयत्न केला. होमवर्क त्याला कंटिन्युअसली दिलं गेलं, बेबी स्टेप्स ज्याला म्हणतो आपण, की ठीक आहे बाबा तू म्हणजे नाही त्या मोबाईलला हात लावत आहे पण ॲटलिस्ट समोरच्याला नमस्कार कर, म्हणजे त्याच्यात काही नाही आहे असं बेबी स्टेप घेऊन ते सुरू केलं. बाकी मग चॉईस, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मग तो या नादात ज्या लोकांना भेटणं टाळतो आहे, तर हे जे लोक वाईट आहेत त्यातलं कदाचित एक माणूस हा एक मोठी अपॉर्च्युनिटी असू शकेल बिझनेससाठी किंवा फ्रेंडशिपसाठी. हे सगळं त्याचं डील झालं. त्याला प्रचंड मोठं डिप्रेशन यायचं जेव्हा फ्रेंडशिप डे असायचा, तर त्याला कोणाचाच फोन आला नाही बाबा आज दिवसभरात, आणि तो संध्याकाळी डिप्रेस व्हायचा. म्हणजे तो एक बी मेसेज नाही आहे. त्याला म्हणायचं असं काय सगळे लोक एकमेकाला शोधत फिरत नाही फ्रेंडशिप डे, फक्त व्हॉट्सअपवरच करतात. त्याला असं वाटायचं सगळे एक दुसऱ्यांना खूप फ्रेंडशिप करतात आणि मला कोणीच करत नाही, आयसोलेटेड फील करायचं. तर म्हणजे सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन असतं त्या सगळ्या विषयात त्याचं करून ते झालं. आणि मग शेवटच्या सेशनला त्यांनी मला फोन केला की सर या 4 मित्रांबरोबर टप्प्यावर उभं राहून चहा घेतला. त्या केसचं तिथपर्यंत ते होतं. थँक्यू.